ओके. सगळ्यात महत्वाची रिक्वेस्ट आहे, हो हो. हेडफोन टाक नाही तर. हा फ्री क्लास आहे. खूप महत्वाचा आहे, फ्री जरी असला तरी. आणि याच्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना क्लासचं रेकॉर्डिंग मिळालं पण क्लिअर आवाज जायला हवा. तर बघते उघडून. ओके. तर रिक्वेस्ट आहे की तुम्ही म्यूट वरती जा. काही क्वेश्चन्स असेल तर चॅट बॉक्स मध्ये ठेवा. सर आता फडणवीस येऊ दे नाही तर कोणी येऊ दे, आपल्याला काय फरक पडतोय? गरीब जनतेला काही फरक नाही पडत. आपण फक्त 13 तारखेपर्यंत त्यांचं ऐकायचं सगळं. 15ला आपण जे करायचं तेच करायचं. ओके. सो हा खूप चांगला जेन्युइन क्लास आहे. आपल्याला या क्लासमध्ये फायदा होईल जेवढा 15 तारखेला कोणी निवडून आल्यानंतर होणार नाही. तर आपले प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे नक्की सगळ्यांनी मन देऊन ऐका क्लास. खूप इम्पॉर्टंट आहे. स्विचवर्ड म्हणजे काय हे मी सांगणार आहे या क्लासमध्ये. आणि रेकॉर्डिंग चालू झालंय का? ग्रुपला रिक्वेस्ट आली. 2 मिनिटं थांबते, जॉईन करा नाहीतर मग मी स्टार्ट करते. ओके. कुठलीही विद्या किंवा कुठलाही क्लास चालू करताना सर्वप्रथम आपण आपल्या गुरूंची आठवण काढायची, त्यांना थँक्यू बोलायचं. आणि त्याच्यानंतरच आपण इष्टदेवता, त्यांच्यामुळे आपण जे काही शिकतो किंवा कुठली विद्या घेतो, ज्युपिटर, या सगळ्यांना थँक्यू बोलून मग आपण आपला क्लास चालू करतो. जे माझ्या क्लासमध्ये आहे त्यांना ऑलरेडी माहिती आहे. सर्वप्रथम आपण आपल्या गुरुला थँक्यू बोलूया. ज्यांना समजत नाही की गुरु कुणाला मानायचं किंवा काय आहे, तर अशा लोकांनी जे कोणते त्यांचे इष्टदेवता असेल किंवा ज्यांना वाटत असेल की त्यांचा इष्टदेवताचा किंवा कुठल्याही देवताचं त्यांचं कनेक्शन आहे, अशा देवतांना किंवा अशा आई वडिलांना कुणालाही साक्षी मानून ओके, मग आपण त्यांना कुठल्याही गोष्टीची म्हणजे आपण जेव्हा जी शिक्षा घेतो ना ती व्यवस्थित पूर्ण होते, त्याचा यूज होतो. तर या गोष्टी करायच्या. एक मिनिट. तू जॉईन केलं? नाही ड्रॉप केला. हा ठीक आहे. एक खूप आहे ना. माझा आवाज क्लिअर आहे? थंब दाखवला तरी चालेल चॅट बॉक्समध्ये. ओके. थँक्यू. सो आज आपण बघणार आहे स्विचवर्ड म्हणजे काय. खूप जणांना माहित नाही की मॅडम हे काय असतं, स्विचवर्ड म्हणजे काय आम्हाला माहित नाहीये, किंवा काय आहे म्हणजे हे नक्की असं होतं का, याने खरंच फरक होतो का. सो यासाठी मी सांगणार आहे की मला पिंग करते मी. तर स्विचवर्ड म्हणजे काय ते सांगणार आहे. स्विचवर्ड ही अत्यंत पॉवरफुल अशी व्हायब्रेशन थेरपी आहे. कारण ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन माझा कोर्स केलाय त्यांना माहिती आहे की आपण नेहमी युनिव्हर्सला आपली कसली हिंदी, मराठी, इंग्लिश, तेलुगू कुठली लँग्वेज समजत नाही. युनिव्हर्सला जी लँग्वेज समजते आपली ती फ्रिक्वेन्सी असती. आपली फ्रिक्वेन्सी, आपली पॉझिटिव्हिटी, आपली निगेटिव्हिटी तीच युनिव्हर्सला जाते आणि त्याच्याचकडनं रिटर्न जे आपल्याला मिळतं ते युनिव्हर्सकडनं तेच मिळतं. तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन टाकली तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीच घडतात. तुम्ही 12ही महिने तोंडामध्ये निगेटिव्ह नाही 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 केलं तर ते नाहीच होतं. ते कधीच पॉसिबल होत नाही की त्या गोष्टी होतील. सो युनिव्हर्सला एकच लँग्वेज समजते, ती म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती युनिव्हर्सला कळते आणि त्याच्यामधून आपण स्विचवर्ड ही खूप खूप पॉवरफुल आहे. आणि अशी थेरपी आहे की ज्याचा इन्स्टंट तुम्हाला उपयोग होतो. इन्स्टंट कसा उपयोग होतो, तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असाल किंवा तुम्हाला काहीतरी हेतू आहे, तेव्हा तुम्ही तो स्विचवर्ड जप करता आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी तुमच्या भोवती तयार करते ते तुमचं व्हायब्रेशन जे आहे आजूबाजूचं, ते त्या हेतूच्या दृष्टीने इतकं पॉझिटिव्ह करते आणि ती गोष्ट तुम्हाला खेचून आणण्यासाठी मदत करते.
म्हणजे एक्झाम्पल सांगते मी, नेहमी ग्रुपवरती टाकते की हे नंबर्स हातावरती लिहा, ते नंबर हातावरती लिहा. त्याला हिलिंग कोड्स म्हणतात, स्विच कोड म्हणतात. तर ते कोड लिहिल्याने काय होतं, ही जी फ्रिक्वेन्सी असते इथली 70, इथे ब्रेसलेट का घालतात, मी नेहमी प्रत्येक क्लासमध्ये सांगितलं आहे. इथे मी सांगते की गळ्यातले पेंडंट असतात, अँकलेट आले आता नवीन, तर क्रिस्टल प्लीज कृपया करून मी रिक्वेस्ट करते, कृपया करून क्रिस्टल पायामध्ये घालू नका. माझ्याकडे इतके रिक्वेस्ट येतात, मॅडम अँकलेट द्या, अँकलेट द्या. हो तुम्ही सांगा, कमरेखाली क्रिस्टल रुद्राक्ष घालणं वर्ज्य असतं. क्रिस्टल हे मार्केटिंगसाठी लोक विकतात, ते की अँकलेट घातल्याने करोडपती बनाल, असं नाही बनत. नाही बनत. कारण प्रत्येक गोष्टीच्या फ्रिक्वेन्सी असतात आणि कधीही ज्या गोष्टींना आपण खूप चांगला दर्जा देतो, अशा गोष्टी पायामध्ये नाही घालायच्या, कारण आजूबाजूची एनर्जी आपल्या पायानेच घरात येते आणि ती ती क्रिस्टलला खराब करत. म्हणजे म्हणून मी तुम्हाला, मला कितीही पैसे द्या, मी अँकलेट नाही विकत. आणि माझ्याकडे अँकलेट चांगल्या क्वालिटीचे विकायला आहेत, तरीही मी नाही म्हणते, कारण मला बिझनेस हा फक्त मोटिव्ह नाहीये. तुम्हाला माहिती की क्रिस्टलचा, जी गोष्ट आपल्या आयुष्यात आहे त्याचा अपमान, आणि कसं आहे, बिझनेस एक साईडला झाला, बिझनेस तर सगळे करतात, ही गोष्ट वेगळी आहे. पण ज्याच्या थ्रू करतोय ती एक लक्ष्मी आहे, आणि तिला कसं वापरायचं हे जर मीच तुम्हाला नाही सांगितलं, तर तुम्हाला काय करणार, तुम्हाला वाटतं, तुम्ही विश्वास ठेवून घेता हिलर्सकडनं. हिलर्सनी जर चुकीचा मार्ग दाखवला, तो तुम्हाला पैसे मिळवण्यापुरतं होईल, पण एक डायरेक्शन चुकीचं दाखवलं ना, तर कुठंतरी आमचा पण शनी गुरु सगळं खराब होतं. सो हिलर्सला रिक्वेस्ट असते की ह्या गोष्टी सांगताना सांगा की क्रिस्टल पायात नाही घालत, नाही म्हणजे नाहीच घालायचे. तसं जेव्हा मी स्विच कोड सांगते, ब्रेसलेट का सगळ्यात जास्त इफेक्ट करतात, इथली जी 75,000ची फ्रिक्वेन्सी असती, ती डायरेक्ट आपल्या मेंदूला जोडते आणि सबकॉन्शियस माइंडला जेव्हा मेसेज जातो की तुमचं हे काम होणार आहे, तेव्हाच ते काम तुमचं होतं. तुम्हाला मी म्हटलं की नाही रे, तुझ्या नशिबात आहे करोडपती बनणं, पण तुम्ही कुठेतरी म्हणणार, हे मी तर फक्त 20,000 पगार कमवतो, मॅडम काय पण बोलतात, कसला आलाय राजयोग, कसला आलाय. कारण तुम्ही ऑलरेडी तुम्ही त्याला ब्लॉक केले त्या एनर्जीजला. तर तुम्ही किती कितीही करा, तुम्ही कष्ट खूप करणार, पण तुम्ही मेंटली कुठेतरी फिट केले सबकॉन्शियस माइंडला की मी एवढ्या केपेबल बनू शकत नाही, माझी केपेबिलिटी एवढी नाहीच आहे. मी म्हणजे 1/1 किचन रूम मध्ये जन्माला आलो, तर मी मरणार तिथे, असं नाहीये. हे आपल्या कर्मावरती, आपल्या मेहनतवरती, आपल्या पॉझिटिव्हिटीवरतीच ठरतं की आपण जर गरीब घराण्यात जरी आलो तरी आपण खूप श्रीमंत बनून पण राहू शकतो आणि एंड पण आपला चांगला होतो. तर अशा गोष्टी आपल्यावरती असतात की तुम्ही काय बनणार आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कुठून आलाय हे महत्वाचं नाहीये, आपण कसं राहणार हे सगळी लाईफ आपल्याच हातात असते. त्यामुळे पॉझिटिव्ह राहणं ही खूप मोठी गोष्ट असते. पॉझिटिव्ह बोलणं, आणि हे स्विचवर्ड तुमच्या भोवती पॉझिटिव्ह एक व्हायब्रेशन थेरपी तयार करतात. त्यामुळे जेव्हा मी तुम्हाला जर म्हणते की असं करा, ह्या गोष्टी होतील, तर तुम्ही पॉझिटिव्हिटीने ते घाला. भले तुमच्या संग काय होतं, तुम्ही आज एखादी गोष्ट मी सांगितली की तुम्ही वेट लॉस करणार आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही डबल टिबल खाता, ह्याचं मी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण सांगितले की तेव्हा सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो आणि ते त्याच्या विरुद्ध वागतं. पण ते 2-3 दिवस जर तुम्ही काढले, तर तिसऱ्या दिवशी आपोआप तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टी होतात तुमच्यासोबत. तर तसंच आहे, जेव्हा मी स्विचवर्ड लिहायला सांगते, तर त्याच्या अपोजिट गोष्ट घडेल तुमच्यासोबत. पण लगेच डिमोटिवेट नाही व्हायचं, काही नाही होत, याचा काही फरक नाही होत, अजिबात असं नाही. तुम्ही कंटिन्यू 2 दिवस करा, तुम्हाला तिसऱ्या दिवशी नाही रिझल्ट आला तर मला सांगा. स्विचवर्ड हे इतके टफ असतात. करते ओके, माहित नाही मला नाही आहेत की लोकांना जॉईन करून देत नाहीये, सो डोंट वरी, मी रेकॉर्डिंग शेअर करेल. मी 1,000 लोकांचं सबस्क्रिप्शन आहे माझं. 100 किती झाले बघ. 100. ठीक आहे, सो ज्यांना जॉईन करायला नाही जमणार त्यांना मी रेकॉर्डिंग शेअर करणार, डोंट वरी. युट्यूबचं रेकॉर्डिंग देईल. तर याच्यामध्ये तू लेफ्ट झाली ना, म्हणजे अजून कोणाला तरी जॉईन. झालं ना. तर स्विचवर्ड म्हणजे काय ते सांगते. स्विचवर्ड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्यांनी एक व्हायब्रेशन्स तुमच्या अवतीभोवती जमा होतात आणि वेळेला तुम्हाला ते खूप जास्त हेल्प करतात. जसं लिहून घ्या, मी तुम्हाला सांगणारच आहे की एमर्जन्सी काय तुमच्याकडे आली, एमर्जन्सी, खूप कधी कसली एमर्जन्सी असू दे, तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकला असाल, तुम्हाला रस्त्यात ट्रॅफिक पोलिसनी पकडलं, तुमच्यासोबत काही झालं, खूप एमर्जन्सी आली, जेव्हा तुम्हाला युनिव्हर्सची हेल्प हवी असती, तेव्हा तुम्हाला नंबर लिहायचा असतो 741.
जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची हेल्प हवी असती तेव्हा तुम्हाला 741 नाही कळलं. नाही कळलं? ठीक आहे, सांगते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकला आहात आणि तुम्हाला इमिडिएट हेल्प हवी आहे, तेव्हा तुमच्या हातावरती इकडे लेफ्ट हातावरती लेफ्ट हातावरती स्विचवर्ड का लिहितात? लेफ्ट हा रिसिव्हिंगचा हँड आहे. तुम्हाला जी हेल्प हवी असते, ज्या गोष्टी हव्या असतात त्या लेफ्ट हँडवरनं मिळतात. आणि स्पेशली मनगटावरती का? कारण हीच फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त वर्क करते. आणि मनगटावर नाही चाललं तर मी इथे कुठेही लिहू शकता, पण प्रायोरिटी मनगट असतं. सो मनगटावरती सगळ्यात युनिव्हर्सल जो पेन चालतो तो रेड कलर आहे. रेड कलर, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर. ब्लॅक कलरनी कुठलाही स्विच कोड अजिबात लिहिलेला चालणार नाही. ब्लॅक कलर नाही चालणार. एक पर्टिक्युलर गोष्टी असतात ज्या लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकायचं असतं, ज्या लोकांना तुमच्या आयुष्यातून बॅनिश करायचं असतं, निगेटिव्ह असतात, तेव्हा आपण ब्लॅक पेन वापरतो. पण ते मी जो माझा क्लास येणार आहे त्याच्यात इन डिटेल सांगणार आहे. सेवन 4 1 आणि दुरंत देव. दुरंत देव मी चॅटबॉक्स मध्ये टाकते. दुरंत देव हा स्विचवर्ड आहे, वैदिक स्विचवर्ड. कितीही मोठ्या परिस्थितीत अडकले असू द्या, तुम्हाला कुठून ना कुठून युनिव्हर्सची इमिडिएट हेल्प मिळते. किंवा तुम्ही त्या प्रॉब्लेम मधनं इमिडिएटली बाहेर येता. खूप लॉंग ट्रॅव्हलला गेला आहात, तिथे तुमची गाडी बंद पडलीये, कुठे आजूबाजूला हेल्प मिळत नाहीये, एखादी मुलगी चुकीच्या गोष्टींमध्ये सापडली गेली, तिला इमिडिएट हेल्प हवीये रात्रीचं. दुरंत देव आणि 741. बर, स्विचवर्ड बोलताना 741 असं बोलायचं नाहीये. 741 सिंगल सिंगल डिजिट प्रनाऊन्स करायचे आहेत. युनिव्हर्स तुला इमिडिएटली हेल्प करणार. खूप आपल्या ग्रुपमधले हा कोड यूज करतात आणि त्यांना अल्टिमेट रिझल्ट आहेत. अल्टिमेट रिझल्ट येतात. तुम्ही स्विचवर्ड कुठेही बसून बोलू शकता, रिस्ट्रिक्शन नाही. कॅबमधून येताना, बसमधून येताना, वॉक करताना, त्याच्याशिवाय तुम्ही इतर असे बसलेत शांत, कुठेही बोलू शकता. कसलेच रिस्ट्रिक्शन नाहीयेत. स्विचवर्ड कधीही कुठेही बोलू शकता. डाव्या हाताच्या मनगटावरती, जर डाव्या हाताच्या मनगटावरती तुम्हाला जागा नसेल, तुम्ही ऑलरेडी दुसरा स्विचवर्ड लिहिला असेल, तर लेफ्ट हँड वरती कुठेही लिहू शकता. खांद्यापासून ते करंग इथपर्यंत, बोटांपर्यंत कुठेही स्विचवर्ड लिहू शकता. स्पेशली प्रेफरन्स असतो मनगटावरती. स्विचवर्ड हा मिनिमम 51 टाइम्स बोलायचा असतो. मिनिमम. मॅक्झिमम तुम्ही कितीही बोलू शकता. मिनिमम 51 टाइम्स 43 डेज बोलायचा असतो. सर मी आत्ताच सांगितलं, तुम्ही लेट जॉईन झाला का? रेकॉर्डिंग ऐका. मी जस्ट सांगितलं की प्रेफरन्स पेन हा जो इंक असते ती रेड असती. त्याच्यानंतर मनीचं स्विच कोड असेल तर ग्रीन वापरायचं, अदरवाईज ब्ल्यू चालते सगळ्यांना. ब्लॅक पेन नाही चालत. प्लीज लक्ष देऊन ऐका, नाहीतर रेकॉर्डिंग ऐका. सर्वात महत्वाचं, कुठलीही रेमेडी करा, कुठलीही रेमेडी. जेव्हा तुम्हाला वाटलं मी दिवसभरात यावेळेस खूप हॅपी फील होते, तेव्हा केलं तर एकदम इन्स्टंट रिझल्ट मिळतो. कारण माणूस कुठलीही रेमेडी करताना पॉझिटिव्ह पाहिजे. मी आत्ताच सांगितलं. जेव्हा तुम्हाला वाटतं की मी हॅपी आहे, मी उगीच कामात करायचं म्हणून करतीये, मॅडमनी सांगितले कुठे वेळ मिळाला, आता कामात 2 मिनिटं मिळाले पण मी
अशी खूप थकलेली आणि करतीये तर नाही. तुम्ही 5 मिनिटं घरी आल्यावर फ्रेश करा, चहा पिताना बोला मनातल्या मनात, कसंही बोला, जोरात बोला मनातल्या मनात, पण तेव्हा तुम्ही फ्रेश मूडमध्ये तेव्हा स्विचवर्ड करायचे. ठीक आहे. तुम्ही स्विचवर्ड जेव्हा हॅपी असाल तेव्हा जर यूज केलं तर खूपच लवकर रिझल्ट मिळतो. आपण जेव्हा खुश असतो तेव्हा जर केलं तर रिझल्ट अल्टिमेट लगेच मिळतो. तुम्ही म्हणाल मॅडम एखादं ऑलरेडी निगेटिव्ह ह्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी, तर त्यातल्या त्यात तो कधी फ्रेश असेल दिवसभरात, उठले उठले असेल, काही काही लोक रात्रीची ऍक्टिव्ह असतात जसं माझ्यासारखी, मला रात्रीचा वेळ मिळतो तेव्हा ऍक्टिव्ह असते, तर अशा लोकांना रात्रीचं स्विचवर्ड करू द्या. त्याला काहीही रिस्ट्रिक्शन नाहीये टाइमचा. फक्त तुम्ही मनापासून हॅपी असाल तेव्हा विश्वास ठेवून केलं पाहिजे. स्विचवर्ड कुठे कुठे वापरू शकतात किंवा स्विच कोड, तुमची पाण्याची बॉटल, मी जे एनर्जी सर्कल्स देते त्याच्यावरती भरपूर स्विचवर्ड असतात. तर तुमची पाण्याच्या बॉटलवरती तुम्ही लिहू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता, तुमच्या हातावरती लिहू शकता. जे आजारी पेशंट्स असतात त्यांना पाण्याच्या बॉटलवरती स्विच कोड लिहून आपण पाणी पाजतो, त्याला वॉटर थेरपी म्हणतात. त्यांनी त्यांना खूप फरक पडतो, कारण ते पेशंट असतात, त्यांना बोलण्याच्या कंडिशनमध्ये ते नसतात. मग अशा वेळेस पेशंट जेव्हा बोलू शकत नाही, बेड रिडन असतो, तेव्हा तुम्ही त्यांना बॉटलवरती लिहून त्याचं पाणी पाजायचं आहे. किंवा त्या नंबरची प्रिंटआउट काढायची, त्याच्यावर काचेचे काही तुमचं ग्लास, जे कुठलं ग्लास असेल किंवा बॉटल असेल ती ठेवायची आणि ते पाणी पाजायचं. स्विचवर्ड कमीत कमी 51 वेळेस सांगितले मी, आणि मिनिमम 43 डेज तरी प्रत्येक स्विचवर्ड करायचा रिझल्ट खूप चांगला येतो. आज केला आणि 10 दिवसांनी बोलले मी स्विचवर्ड येणार आहे का? कन्सिस्टन्सी पाहिजे. येणार आहे मी 2 मिनिटं. सगळ्यांसाठी युनिव्हर्सल स्विचवर्ड्स म्हणतात, सगळ्यांसाठी काम करतात. प्रत्येकासाठी वेगवेगळा स्विचवर्ड नसतो, कंडिशनवरती प्रत्येकाचा असतो. सो मी स्विचवर्ड मध्ये दोन येतात. एक वेदिक, ज्यांचा बिझनेस खूप लॉस मध्ये चालला आहे, ज्यांचा बिझनेस मध्ये क्लायंट यायला पाहिजे, त्यांनी शुभलाभ 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 हा वेदिक स्विचवर्ड आहे. किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे, राहूची दशा चालू आहे, त्यांनी राहू केतू राहू केतू राहू केतू हा स्विचवर्ड आहे, हा चॅन्ट करायचा आहे. ओके. मी एक ग्रुपवरती स्विचवर्ड टाकलाय, तो ग्रुपमध्ये पण टाकून ठेव. हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, किंवा खूप जास्त भांडणं होतात, कारण नसताना त्यांचे प्रॉब्लेम्स होतात बोलताना काही, तर प्लीज मला टाकू नका की मला पर्सनली हा स्विचवर्ड द्या, तो स्विचवर्ड द्या. मी येणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे, थोडंसं पेशन्स ठेवा. नाही मॅडम, नाही सर, राहू केतू बोलल्याने धोकादायक काय होणार आहे? प्लीज हे सगळ्यात महत्वाचं मला डोक्यातनं काढायचं. राहू केतू काही हे नाही आहेत, तुमचे प्लॅनेट्स आहेत, ते काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही करत, ते नॉर्मल प्लॅनेट सारखेच आहेत. ते उलट तुम्हाला राहूच्या दशेत तुम्हाला माणसाला शिकवतात की तुम्ही कसं राहिलं पाहिजे. आणि केतू ते बोलल्याने कुणी लिहिलंय? सुनील सर, काय संबंध? राहू केतू बोलल्याने काय तुमचं दशा खराब होणार का?
असं असतं तर आपल्या आयुष्यात राहू केतू नसतेच. अजिबात असं नाहीये. राहू केतू आपल्याला जीवनाचा अर्थ समजवतात. ठीक आहे, त्यामुळे अशा दशांना थँक्यू बोललं पाहिजे. जर वाईट दिवस नाही आले तर चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तर हॅलो राहू, मॅम. एक मिनिट, माझं बोलणं झालं. म्यूट, हँड रेज करून बोलायचं प्लीज. राहू केतू जो आहे, इट इज अ मंत्र, स्विचवर्ड, आणि तो तुम्हाला उत्तम फळ देतो. तुम्ही त्यांची हेल्प मागता, त्याच्या व्हायब्रेशन्स तुमच्या भोवती जमा होतात. आणि राहू केतू प्लॅनेट्स बिलकुल वाईट नाहीये ना. मंगळ वाईट आहे ना शनी वाईट आहे. वाईट कुठले प्लॅनेट नसतात, वाईट आपले कर्म असतात. जर आपले कर्म वाईट असेल तर त्याच्या दशेमध्ये आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगायला लागतात. म्हणून आपण नमस्कार त्यांना वाईट ठरवतो. मॅडम, नमस्कार. प्लीज, माझा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हँड रेज करायचं. सर मी बोलते त्याच्यानंतरच की प्लीज मी रिक्वेस्ट करते. म्यूट आहे. हँड रेज करा, तेव्हाच मी चान्स देईल सगळ्यांना. ओके. मग काय होतं, हे निघून जातं. सो हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये आहे, हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये आहे, तर फ्लाय पेपर फ्लाय पेपर फ्लाय पेपर बोलायचं. ज्यांच्या हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात, किंवा सगळ्यांच्याच होतं कधी ना कधी, तेव्हा तुम्ही फ्लाय पेपर बोलायचं आहे. फ्लाय पेपर सोबत मी एक स्विच वर्ड पण दिलाय, विंक विथ इंटरग्रेट शट बायपास कॅन्सल. हे खूप जास्त तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये, तर मी चॅटबॉक्समध्ये टाकलं आहे. विथ इंटरगेट शट बायपास. त्याचं प्रोनाऊन्सिएशन पण टाक. ज्यांना झोप लागत नाहीये, रात्रीची झोप येत नाही, त्यांच्यासाठी वैदिक स्विचवर्ड आहे सोमा. 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 सो स्विचवर्ड दोन टाईपचे असतात. एक वैदिक स्विचवर्ड असतात, जे आपले वैदिक ग्रंथातून आपण काढलेले आहेत, आणि एक वेस्टर्न स्विचवर्ड आहेत. सो दोन्ही असे स्विचवर्ड असतात, एनर्जी सर्कल्स, हिलिंग कार्ड्स असतात. तो अशा सगळ्या स्विचवर्डचा मी क्लास घेऊन येत आहे. क्लास आहे 12, 13, 14, 15, 16, ज्याच्यामध्ये वैदिक, प्लीज म्यूट व्हा. आता कोणी जर डिस्टर्ब केलं तर मी त्यांना क्लासमधून रिमूव्ह करेल, मी रिक्वेस्ट करते. सो वैदिक आणि वेस्टर्न स्विचवर्डचा क्लास आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी स्विचवर्ड आहेत इन्स्टंट तुम्ही. आणि या क्लासमध्ये मी बोनस असा देणार आहे की हिलिंग कार्ड्स देणार आहे. हिलिंग कार्ड्स जे तुम्ही तुमच्या क्लायंट्सला विकू शकता, किंवा तुम्ही कुणाला तुमच्या घरातल्यांसाठी यूज करू शकता. हे हिलिंग कार्ड्स कोणीही याच्या क्लासमध्ये शिकवत नाही स्विचवर्डच्या, ते मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला पितृदोषाचे कोड देणार आहेत. ही स्विच कोड, पितृदोषाचे, वास्तू कोड देणार आहे, लोनसाठी कोड देणार आहे, मनीसाठी कोड आहे, ओव्हर स्पेंडिंग होतं, खर्च खूप जास्त होतं, त्याच्यासाठी देणार आहे, लोन रिपेसाठी देणार आहे. असे म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहे, जवळजवळ खूप जास्त स्विचवर्ड आहे. त्याच्यानंतर बोनस म्हणून माझ्याकडे जवळजवळ 550 स्विचवर्डचं हे आहे, ई बुक आहे. ते मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे, की तुम्ही तुमच्या क्लायंट्सला देऊ शकता, आणि सगळ्यांचे रिझल्ट आहेत. सो स्विचवर्ड, स्विच फ्रेज हे एक 501 रुपयाला विकतात लोक. जर कोणी असेल हिलर्स तर त्यांना माहिती आहे, एका कंडिशनसाठी स्विचवर्ड एक, आता जो मी तुम्हाला दिला ना फ्लाय पेपर, हा 501 रुपयाचा एक स्विचवर्ड आहे. झालं बाय माझं जॉईन. तर प्लीज ऐका, मी सगळ्यांना सगळ्या गोष्टी देणार आहे, तुम्ही थोडंसं ऐका. अजून स्विचवर्ड मी सांगितलेच नाहीये, मी क्लासमध्ये पण या भरपूर देणार आहे. एक सांगायचं तात्पर्य, असा माझा क्लास येतोय 12 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून क्लास येतोय. तर अरे कधी आम्ही नाही येणार आहे तिकडे आता. मंजुषा सुतार मॅडम,
म्यूट वरती जा, नाहीतर मी तुम्हाला रिमूव्ह करेन. तुम्हाला कुणाला जर क्लासचं एथिक्स समजत नसेल तर क्लास जॉईन करून फायदा नाहीये. प्लीज म्यूट वरती जा. मला हे रेकॉर्डिंग द्यायचं, दुसऱ्यांना द्यायचं, दुसऱ्यांना पण डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. आणि जर मी काय बोलते ते समजलं तर तुम्ही त्याचा यूज करू शकाल. कोण आहे हे? क्लासला डिस्टर्ब करता तुम्ही, एवढं तर बेसिक मॅनर्स ठेवा. फोन किया कोई नहीं है। फोन किए लेकिन कोई नहीं मॅनर्सलेस आहेत. डायरेक्ट काढू. मॅम तुम्ही सर्वांना म्यूट करा ना तिकडून, तुमच्या तिकडून. मी 2-2 मिनिटाला म्यूट करते, 2-2 मिनिटाला अनम्यूट करता ते. ज्यांना समजलं नाही त्यांनी क्लासची रेकॉर्डिंग ऐका. फ्लाय पेपरचा जो दिलाय तो स्विचवर्ड रिलेशनशिपसाठी आहे. ठीक आहे. आता खूप जणांचे पैसे अडकले असतात. पैसे अडकले आहेत तुमचे. स्टक मनी आहे. स्टक मनीसाठी स्विच कोड आहे. वर्ड नाहीये, स्विच कोड आहे 3456-407. 3456-407. 3456-407. याच्याच व्यतिरिक्त याच्याच व्यतिरिक्त 808. सो ज्यांच्याकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्यांना कॉल करायच्या आधी, ज्यांच्याकडे पैसे अडकले आहेत त्यांना कॉल करायच्या आधी तुम्ही हे खूप इंटेन्शनली चॅन्ट करायचं आणि मग त्या व्यक्तीला कॉल करायचा. किंवा माझ्याकडे 808 ची मी प्रिंट पण पाठवली आहे ग्रुपवरती. 808 त्या कोड लिहायचा, त्याच्या मागे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात करायची आणि रोज चॅन्ट पण करायचं. सपोज आता माझं भाग्यश्रीकडे 1,00,000 रुपये अडकले आहेत. सो या व्यक्तीने माझे पैसे दिले आहेत, थँक्यू युनिवर्स, कोड बोलायचे आणि त्या व्यक्तीला कॉल करायचा. स्टक मनीसाठी आहे. खूप मॅजिकली काम करतं, पैसे यायला सुरुवात होतात. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांच्यासाठी आहे. खूप जास्त चांगलं आहे. स्विचवर्ड खूप जास्त काम करतो. त्याच्यानंतर एक रेमेडी आहे. आज करा, आता क्लास झाल्यावरती करा. ज्यांचा बिझनेस बिलकुल चालत नाहीये, क्लायंट येत नाहीये किंवा असं वाटतंय की नजर लागली आहे बिझनेसला, कोणीतरी नजर लावून गेलं आहे. हॅलो. रेमेडी अशी आहे की ज्यांना वाटते त्यांच्या बिझनेसला अचानक नजर लागली, कोणी येऊन गेलं तेव्हापासून त्यांचा बिझनेस एकदम डाऊन झालाय किंवा बिझनेस चालत नाहीये,
तर आज ही रेमेडी करायची. 5 लिंबू घ्यायचे, खूप चांगले लिंबू, ज्याला डाग नसेल असे लिंबू. आत्ताही जाऊन मार्केटमधनं आणू शकता. काय क्लास 8 वाजेपर्यंतच आहे, त्याच्या आधी त्याच्यानंतरही जाऊन आणू शकता. 5 खूप चांगले लिंबू आणायचे. ज्यांच्या घरातून बिझनेस आहे त्यांनी पण ही रेमेडी करायची आहे. शेत असेल त्यांनीही करायची आहे, शेतासाठी करा. 5 खूप चांगले, ज्याला डाग नसेल, पिवळे लिंबू, पिवळे, हिरवे नाही, कच्चे नाही, पिवळे लिंबू आणायचे 5. आणि 1 मूठभर काळी मिरी असते ना, अख्खी काळी मिरी, अख्खी ब्लॅक पेपर म्हणतो आपण ज्याला, ती घ्यायची आहे. आणि थोडीशी पिवळी सरसो, येलो मस्टर्ड, पिवळी सरसो, ती घ्यायची आहे. घरामध्ये जिथे बिझनेसची जागा असेल तिथे पसरवायची आहे. आणि किंवा जर तुमचं ऑफिस असेल तिथे जाऊन पसरा. उद्या सकाळी, उद्या दुपारी सकाळी जेव्हा जमेल तेव्हा ते सगळं एकत्र घ्यायचं, सुपात भरायचं, पेपरमध्ये घ्यायचं आणि एका सुनसान जागी जाऊन गाडायचं. मॅडम एकदा रिपीट करता का? हा, करते. ओला उबेर बिझनेस असेल तरी तुम्ही काय करायचंय, तुमची स्वतःची गाडी असेल, गाडीमध्ये पसरा, सगळं जमा करा उद्या सकाळी. आणि पुढच्या संडेला करा. रविवारी करायची रेमेडी आहे. 5 एकदम चांगले टवटवीत लिंबू घ्यायचे, 1 मूठभर काळी ब्लॅक पेपर घ्यायची, पूर्ण मूठ भरून, थोडेसे पिवळे सरसोचे घ्यायचे, येलो मस्टर्ड सीड्स म्हणतात, पिवळी सरसो, बिझनेसच्या जागी पसरवायची आहे. उद्या दुपारी सकाळी जेव्हा जमेल तेव्हा ती जमा करायची आहे. ती एकदा जर ती पसरवली की तिथे कुणीच जायचं नाहीये, ती त्या जागेची निगेटिव्हिटी पूर्ण ऑब्झर्व करते. आणि उद्या तुम्हाला सगळं जमा करायचं, पेपरमध्ये घ्यायचं आणि एका सुनसान जागी जाऊन, पार्कमध्ये जा, कुठेतरी असं अशा ठिकाणी जा आणि तिथे जाऊन ते गाडून यायचं. मॅडम लिंबू गाडायचे, काय ऐकता आता? लिंबू पण बिझनेसच्या जागी टाकायचे, पिवळी सरसो टाकायची, काळी मिरी टाकायची. ती तुमच्या शॉपला लागलेली नजर, बिझनेसला लागलेली नजर सगळं काढते. आणि ते सगळं उद्या उचलायचं आणि गाडायचं. एकदाच करायचा उपाय आहे, तुमची अख्ख्या बिझनेसची नजर निघेल. ज्यांचा बिझनेस एकदम ठप्प पडला आहे नजरमुळं, याच्यानंतर पैसे. पैशासाठी कोड आहे, स्विचवर्ड आहे काउंट. काउंट, काउंट. दुसरा स्विचवर्ड आहे प्लेथोरा. प्लेथोरा. एक मिनिट, मला एक मिनिट फोन दे. काउंट, COUNT, काउंट. आणि दुसरा स्विचवर्ड आहे प्लेथोरा. प्लेथोरा.
प्लेथोराचं स्पेलिंग पाठवते. आय एम सॉरी. सॅलरी इन्क्रीमेंट होत नाहीये. सॅलरी इन्क्रीमेंटसाठी जो स्विच कोड आहे दॅट इज 905095. लेफ्ट हँड वरती लिहायचं आहे. इन्स्टंट मनी हवेत तुम्हाला युनिव्हर्स कडनं. गरज आहे इन्स्टंट मनी. 95138 95138 खाली लिहायचं काउंट मनी. हे तुम्ही डेली करा. अजून एक आहे इन्स्टंट मनी. पैसे येतात म्हणजे येतातच. हे कराच. याचा इतका जास्त इफेक्ट आहे. 520 7418. 520741 हे जेव्हा तुम्ही तुमचं नाव खूप इन्स्टंट तुम्हाला पाहिजे तर युनिव्हर्सला एक प्लेन पेपर घ्या, त्याच्यावरती रेड कलरनी सर्कल करा, तुमचं नाव लिहा, खाली तो कोड लिहा आणि चांट करा आणि युनिव्हर्सला म्हणा की माझ्याकडे मला आत्ता 1,00,000 रुपयाची गरज आहे, त्याबद्दल थँक्यू, मला ते मिळाले आहेत, थँक्यू सो मच. तुम्हाला ते मिळणार, नक्की मिळणार. तुम्हाला ते पैसे कसेही अरेंज होतात. तो तुम्ही विचार करत नाही बसायचा कसे होणार काय होणार. तुम्ही फक्त एवढं बोला तुमचं नक्की होणार. पेन रिलीफ, कसल्याही प्रकारचं पेन रिलीफ होत, पेनसाठी खूप दुखतंय काहीतरी, पेन आहे कसल्याही प्रकारचं. 7700 377. करून बघा, ह्यानी खूप छान रिझल्ट येतो. खूप पोट दुखतंय, गायनिक इश्यू आहे, पिरियड्स मध्ये पेन होतंय, सो टन लिहायचं. टन म्हणजे मराठीतला टरबुजाचा ट असतो त्याच्यावर एक डॉट, टन. इंग्लिश मधनं लिहित असेल तर TAN. ठीक आहे. पण जेव्हा मी वैदिक स्विचवर्ड बोलते तेव्हा तुम्ही प्रेफरन्स असतो की हिंदी मराठीतनंच लिहायचं, रिजनल लँग्वेज मधनं. वैदिक स्विचवर्ड. येस येस. रिस्ट किंवा लेफ्ट हँड. लेफ्ट हँड हा कंपल्सरी आहे. लेफ्ट हँड वरती स्पेशली रिस्ट वरती लिहायचंय आणि रेड पेन, मनी कोड असेल तर ग्रीन पेन आणि काहीच दोन्ही पेन अवेलेबल नसेल तर ब्ल्यू पेन. कॉम्पिटिशन एक्झाम, गव्हर्नमेंट जॉबची एक्झाम देत आहेत, कॉम्पिटिशन एक्झाम, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात ते. 3017 मी चॅट बॉक्स मध्ये लिहिते म्हणजे इझी जाईल तुम्हाला. 30173802.
आणि स्विच वर्ड आहे नमो सिद्धम. नमो सिद्धम. कितीही नंबर लिहू शकता ऍट अ टाइम, त्याला काही प्रॉब्लेम नाही. येस, कितीही लिहू शकता. स्टडीसाठी आहे नमो सिद्धम. नमो सिद्धम. बिझनेसमध्ये क्लायंट पाहिजे. खूप युजफुल आहे. खूप लोक ग्रुपमधले यूज करतात. जे करत असेल त्यांनी प्लीज सांगा की त्याचे इफेक्ट कसे आहेत. 71588. 71588. सेवन वन फाईव्ह एट एट. हार्टचा इश्यू आहे. हार्टचा इश्यू आहे. स्विचवर्ड लिहून घ्या. हार्टसाठी निरुज हृदय. निरुज हृदय. निरुज हृदय. हे चॅन्ट करायचं वैदिक स्विचवर्ड आहे. निरुज हृदय. निरुज हृदय. याच्या व्यतिरिक्त खूप गुडघेदुखी आहे. गुडघेदुखी. शनिदेव विरुज. शनिदेव विरुज. शनिदेव विरुज. शनिदेव विरुज. क्रोनिक डिझीज आहे. खूप मोठे क्रोनिक डिझीज आहे. पॅरालिसिस झाला आहे. सप्त चिरंजीवी. सप्त चिरंजीवी. सप्त चिरंजीवी. सप्त चिरंजीवी. असं खूप इंटेन्शननी बोलायचं आहे. थायरॉइड आहे. थायरॉइड. हातावरती डाव्या 67. डाव्या हातावरती रोज लिहायचं 67. मायग्रेन. मायग्रेन आहे. डोकं खूप दुखतं. 4831 लिहिते मी इथे. 4831 421.
बिझनेसमध्ये क्लायंट येण्यासाठी स्विचवर्ड आहे फाइंड, काउंट, फाइंड. फाइंड मी लिहिते. फाइंड, काउंट, डिवाइन, क्लायंट्स एव्हरी डे. फाइंड, काउंट, डिवाइन, क्लायंट्स एव्हरी डे हा स्विचवर्ड रोज 51 वेळेस बोलायचा. जॉब पाहिजे, जॉब किंवा प्रमोशन हवंय. अर्मेंटिकॉस व्हॅलॅक्युरियो. लिहून देते तुम्हाला. या स्विचवर्डचा मला खूप जास्त अनुभव आहे. खूप जास्त. अर्मेंटिकॉस व्हॅलॅक्युरियो. जॉब किंवा प्रमोशनसाठी. सो अशा प्रकारे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी, प्रत्येक याच्यासाठी मी स्विचवर्ड, स्विच कोड, हिलिंग कोड याच्या व्यतिरिक्त तुमचे पितृदोष कोड, तुमचे वास्तू कोड, डिवाइन आणि याच्यासोबत जे कोणीही देत नाही ते म्हणजे हिलिंग कार्ड्स, ते तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. अजून एक कोड लिहून घ्या ऍडिक्शनसाठी, अल्कोहोल ऍडिक्शनसाठी. 8975. स्विचवर्ड पण हातावरती लिहू शकता मॅडम. स्विचवर्ड पण हातावरती लिहायचा असतो. चांट पण करायचा, हातावरती लिहायचा पण. ऍडिक्शनचा कोड आहे 897527 607. सो असे स्विचवर्ड जे आहेत, स्विच कोड जे आहेत, ह्याचा रिझल्ट खूप आहे. कोणी यूज केलं असेल आतापर्यंत आणि काही इफेक्ट असेल तर ते त्यांचा फीडबॅक इथे सांगू शकतात की त्यांनी मी ग्रुपवर टाकलेले स्विचवर्ड किंवा स्विच कोड यूज केलेत आणि त्याचा इफेक्ट आला आहे त्यांना. म्हणजे जे आहेत आत्ता त्यांना कळेल की हे खरंच ऍक्च्युली जेन्युइन असतं आणि ह्याचा इफेक्ट येतो. कारण लोकांना वाटतं एक कोड काय माझं आयुष्य बदलणार, असं नसतं. आपल्या फ्रिक्वेन्सीज तयार होतात, पॉझिटिव्हिटी होतात त्या. हो, याला प्रॉक्सी चॅन्टिंग म्हणतात, ते सांगते मी. हे जे आहे याला प्रॉक्सी चॅन्टिंग म्हणतात. म्हणजे आता माझा मुलगा काही स्टडीसाठी करणार नाही, मी त्याच्यासाठी करू शकते, तर त्याला प्रॉक्सी चॅन्टिंग म्हणतात. स्विचवर्ड हे प्रॉक्सी चॅन्टिंग केले तर सगळ्यांसाठी चालतात. जसं ऍडिक्शनचा कोड, ऍडिक्शन करणारा माणूस कशाला करेल, तो म्हणून मी बरोबर आहे, मला नाही काय बंद करायचं, पण त्यांची बायको त्यांच्यासाठी हा कोड म्हणू शकते किंवा स्विचवर्ड बोलू शकते. बाकीच्या रेमेडी करू शकतात. तर ज्यांना ज्यांना पर्सनली असं पाहिजे की मॅडम गव्हर्नमेंट जॉबसाठी सांगा किंवा असं सांगा, त्यांनी माझा जो क्लास येतो आहे तो, एकच मिनिट मी डेट सांगतेय, 13 तारीख आहे ना, मंगळवार, 13 तारखेपासून करणार आहे. कारण उद्या लगेच होणार नाही. उद्या ओके, तुम्ही अनम्यूट करून फक्त मला सांगू शकता कोण विवो आहे ते, की त्यांना काय इफेक्ट आला, म्हणजे दुसऱ्यांना पण कळेल. एकच जण अनम्यूट व्हा प्लीज. कोण आहेत त्या?
तुम्ही अनम्यूट होऊ शकता मॅडम आणि तुम्ही काय इफेक्ट आला तुम्हाला याचा ते सांगू शकता. नमस्कार, 70 वरून बोलतोय मी. अच्छा, नमस्कार. हा, बोला सर. ते पेन रिलीफ साठी मी स्विच वर्ड वापरला होता, त्याचा इन्स्टंट रिझल्ट भेटला मला. अच्छा. आणि दुसरा म्हणजे इन्स्टंट मनीचा पण वापरला होता मॅडम मी, हा, त्याचा पण रिझल्ट भेटलाय मला. ओके ओके, काँग्रेस. सो जे कोणी क्लासमध्ये आहे किंवा जे कोणी रेकॉर्डिंग ऐकणार आहे त्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही दगडालाही देव म्हणू शकता जर तुमचा विश्वास असेल तर विश्वास असेल आणि इच्छेने केलं की तुम्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह होता आणि ते अफर्मेशन देता त्याने तुमचं आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करते, निगेटिव्हिटीलाच अट्रॅक्ट करते. तुम्ही इन्स्टाचा अल्गोरिदम बघितला असेल, तुम्ही एक गोष्ट बघायला गेले की तीच तुम्हाला दिसते. ठीक आहे, तीच दिसते. तसंच सेम युनिव्हर्स आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट बोलला की माझ्याकडे नाही, तू किती बोल माझ्याकडे पैसेच नाहीये, नाहीच आहे माझ्याकडे पैसे, तर कधीच येत नाही. नेहमी म्हणायचं, भले तुमच्या खिशामध्ये 1 रुपया असू दे, तुम्ही नेहमी बोलायचं माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे भरपूर आहे, मी सगळ्यांची बिलं पे करू शकतो, एवढे माझ्याकडे पैसे आहेत, माझी फॅमिली भरपेट खाती, एवढे माझ्याकडे पैसे आहेत, मी सुखी समाधानी जीवन जगतोय, मी ट्रॅव्हल करतोय, माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, स्वतःचं घर आहे. असं सगळं बोलायचं रोज युनिव्हर्सला, सगळे स्विचवर्ड बोला. हे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतं आणि करतं. जे ह्याच्याशी कनेक्ट होतं त्यांना माहिती की त्यांच्या इच्छा लगेच कशा पूर्ण होतात. काही काहींच्या आयुष्यात खूप लवकर जास्त फ्रिक्वेंटली चेंजेस दिसतात तुम्हाला, ते ह्याच गोष्टीने दिसतात. कारण एकदा माणसाला मिळायला लागलं ना या गोष्टीतून, तो पॉझिटिव्ह बनतो आणि मग तो त्याच दृष्टीने विचार करतो. आणि एखादं तुम्ही किती त्याला म्हणा, तो नेहमीच म्हणतो नाही नाही, मला काय होणारच नाही, मला माहिती ना, तू काय सांगते. त्या माणसाचं काहीच नाही होत. सो त्यामुळे मी सांगते की ज्यांना कुणाला करायचे, मी ग्रुपवरती पण रेमेडीज देते, त्या करा. हा, सुनैना मॅडम बोला. सुनैना मॅडम बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. ऍक्च्युली अल्कोहोल अडिक्शनचा मला पुन्हा एकदा मिळेल का आपल्या ह्याच्यावर? कारण आमच्या ओळखीचे म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये एक जण आहेत, ते खूप हे करतात, तर त्याच्यासाठी मला अल्कोहोल अडिक्शन साठी हवं होतं. तो मी आता बाहेर होते तेव्हा माझ्याकडनं ऐकलं पण मिस झालं लिहायचं. मी मी जो रेकॉर्डिंग कोड देणार दिला आहे, होता. ओके. डोंट वरी. हा. आणि मी तरी आणि चॅटबॉक्स मध्ये टाकते. चालेल. आणि मॅडम मी तुम्हाला विचारलेलं की जरा मी आताही लिहिते 715888 हे मी रोज लिहिते ग्रीन पेननी माझ्या लेफ्ट हँडवर. येस. तर मग मला इतका असं नाही, पण बऱ्यापैकी हळूहळू चाललाय इफेक्ट. मला जरासा तो चांगला इफेक्ट पाहिजे आहे. म्हणजे माझ्याकडे ट्युशनला जे येतात, मी ट्युशन्स घेते प्लस माझा बिझनेस आहे ज्वेलरीचा, त्याच्यामध्ये मला छान झालं पाहिजे असं मला त्याच्यासाठी दिलं तर बरं. मी त्याच्यासाठी एक जस्ट आता तुम्हाला दिला ना क्लायंटचा, तो करा. आणि 715888 खूप इंटेन्शननी बोला की तुमच्याकडं एक आकडा ठरवा की इतके स्टुडंट या महिन्यामध्ये झाले आहेत, थँक्यू. बस. आणि ते बोलायचं. ओके आणि जो मी ओके. आता एक स्विचवर्ड दिलाय, जस्ट आत्ताच हा दिलाय, तो पण तुम्ही हा त्याच्यासोबत बोला, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. हा मॅडम, आता मी हा स्विचवर्ड बोलून जर माझा आता येणाऱ्या शनिवारी रविवारी स्टॉल आहे, ज्वेलरीचं एक्झिबिशन आहे, त्याच्यासाठी हा यूज करू शकतो मी? 100% यूज करू शकता. ग्रुपमधल्या एकीने एकच दिवस यूज केला, तिला इतका हो इन्स्टंट मला रिझल्ट आला. मग तोच तेव्हापासूनच मी येऊन लिहितीये, मलाही रिझल्ट येतोय. पण त्यांना इन्स्टंट आला, मला फाईन काउंट डिवाइन क्लायंट एव्हरीडेचा फार आलाय. म्हणजे ज्या दिवशी मी तेव्हा बोलते 11 वेळा तरी बोललोय की मला त्या दिवशी एक तरी क्लायंट भेटतो, हा माझा रिझल्ट आहे. पण मला कसं 51 आहे की टाइम्स मला बोला जरा मॅडम, 51 51 टाइम्स टाइम्स बोला. बोलू? 11 वेळेस बोलून ओके. नाही. बर, 51 टाइम्स तो कोड आजपासून मी बोलायला चालू करते. प्लस येस. तुम्ही आता आणि एक सांगितला कोड कुठला, जो 51 टाइम्स बोलायचा, अजून एक येस. क्लायंट अट्रॅक्शन साठी. येस. सो असं आणि मी अल्कोहोलचं. हा सॅलरी बोला. इन्क्रीमेंटचं सांगितलं ना 90, मी परत ग्रुपवर टाकवते. तर मला ओके हे ओके. ओके. चॅटबॉक्स मध्ये कुणी सॅलरी इन्क्रीमेंटचं पाठवलंय, मी ग्रुपवरती टाकते, डोंट वरी. तर येस. असे लोन अप्रूव्ह होण्यासाठी, लोन जास्त झालंय त्याच्यासाठी, सगळ्या प्रकारच्या आहेत. हा, बोला, कोण बोलते? विवो. येस, बोला. बोला हॅलो मॅडम. मॅम. हा, नमस्ते, बोला. हा नमस्कार. ते फ्लॅट रेंटनी जाण्यासाठी
फ्लॅट रेंटने जाण्यासाठी खूप मोठे स्विचवर्ड आहेत. क्लास जॉईन करा, मिळेल तुम्हाला. ओके, थँक्यू. हजबंड वाईफ साठी मॅडम माझ्याकडून मिस झालंय. फ्लाय पाहिजे पेपर. होतं. फ्लाय पेपर. तेवढंच म्हणजे लेहचं पण आणि राधे चॅट पण कृष्ण. करायचं. राधे कृष्ण. खूप चांगला आणि ते स्विचवर्ड फ्लाय आहे. पेपर लेहचं आणि चॅट पण करायचं का? येस, येस. ओके, अजून मी थँक्यू मॅम. ग्रुपवर किती देते, रोज देते. सो ज्यांना वैदिक स्विचवर्ड खरंच मनापासून शिकायचं आहे, त्यांच्या क्लायंट्सला द्यायचे आहेत. वेस्टर्न स्विचवर्ड शिकायचे आहेत. हिलिंग कार्ड्स क्लायंटला द्यायचे आहेत. सो असं मी क्लास घेऊन येत आहे 13 तारीख ते 16 तारखेपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आणि एखाद दिवस एक्स्ट्रा पण होईल क्लासचा. 18 तारखेला मे बी होऊ शकतो. तर 5 दिवसाचा क्लास होईल. एक मिनिट हा. 5 दिवसाचा क्लास असेल. एनर्जी एक्सचेंज आहे 4,200. त्याच्यामध्ये 4,200 मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पण देणं आहे यावेळेस, की स्विचवर्ड झालंय म्हणून वेस्टर्न आणि हे तुमचं वेस्टर्न आणि वैदिक स्विचवर्ड आणि कार्ड्स आणि कोड हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. एनर्जी एक्सचेंज मध्ये काही कमी नाही होणार आहे. 4,200 फी आहे, विथ सर्टिफिकेट देणार आहे. सो ज्यांना कुणाला एनरोल करायचं टायमिंग आहे उद्या संध्याकाळी 8 पर्यंत. मॅडम सगळ्या हॅलो एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. एक मिनिट फक्त द्या, मी कंप्लीट करते. लेट मी कंप्लीट. मी तुम्हाला अनम्यूट करते. सो ज्यांना कुणाला एनरोल करायचंय मला व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर करू शकता, कारण भरपूर लोक उद्या रेकॉर्डिंग ऐकल, म्हणून उद्या लगेच क्लास नाही ठेवणार आहे. क्लासचं रेकॉर्डिंग मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे आणि क्लास रोजचा 2-2.5 तासाचा असेल. झूम वरती असतो, पीडीएफ मिळतं, सगळ्याचं मिळतं पीडीएफ. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जे काही क्वेरीज आहे कशासाठी ते सगळे त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर वेस्टर्न स्विचवर्ड आहे, वैदिक स्विचवर्ड. लोक बाहेर वैदिक स्विचवर्डचाच क्लास 4,200चा घेतात. वेस्टर्न तर खूप लांब राहिला आणि हिलिंग कार्डचा तर 6,500-7,000चा कोर्स आहे, ते पण मी याच्यामध्ये फ्री देते. सो ज्यांना कुणाला एनरोल करायचे ते मला पर्सनली मेसेज करतील. स्कॅनर देते ग्रुपवरती, तिथे पेमेंट करू शकतात. त्यांचं बुकिंग होईल. परवा संध्याकाळी 7 वाजता क्लास असेल. 7 ते 7:30च्या दरम्यान मी लिंक पाठवेल, तेव्हा क्लास असेल. फक्त 17 तारखेला क्लास नाहीये, कारण मी मुंबईला आहे. हॅलो ठीक आहे. मॅडम. हा हॅलो. बोला. हा बोला. हॅलो. तो क्लास करायचा आहे पण समहाऊ आमची इलेक्शन ड्युटी आहे 13-14. तर रेकॉर्डिंग आम्ही ऐकू दिवसभर शकता. तिकडे हा रेकॉर्डिंग ऐकू शकता. हॅलो मॅडम, मला पण बोलायचंय. एक मिनिट. मॅडम तुम्ही क्लासचं रेकॉर्डिंग कधी ऐकू शकता? ग्रुप क्लासच्या क्वेरीसाठी ग्रुप ओपन असतो, तिथेही तुम्ही विचारू शकता. रेकॉर्डिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिलं जातं क्लासचं. आज क्लास झाला तर उद्या रेकॉर्डिंग मिळतं. मॅडम हॅलो. हा बोला. मॅडम आपल्याला गाडी, आता आपण माणसाला नजर लागल्याचं असं वगैरे बोलतो, तसं आपल्या गाडीसाठी पण काय असेल आहे का? की आपण म्हणजे असं वाईट लोकांच्या नजरेपासून गाडीचा आपण बचाव करू शकतो असं काही? एव्हीआयचे सगळे कोड आहेत, भरपूर कोड आहेत. हा, एव्हीआयचे. मॅडम ते येस. कशावर भेटतील मला? क्लास जॉईन करा, मिळतील मॅडम. ओके ओके ओके, चालेल. थँक्यू मॅडम. मॅडम येस. जॉईन करा AVI. लग्न जमण्यासाठी कोड सांगा ना. हे सांगते मी. पर्सनली सगळ्या गोष्टी इथे नाही सांगू शकत. सो ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे असं आहे त्यांनी क्लास जॉईन करा. माझं फ्रीच्या रेमेडीजचा ग्रुप आहे, तिथे जॉईन करा. कारण जेव्हा मी देते तेव्हा लोक इग्नोर करतात आणि ते रेमेडीज करत नाही. आणि जे करतात, आज एक मॅडम आलत्या, त्यांचा रिव्ह्यू ऐकला असेल, त्यांनी आजच टाकलाय, त्या सगळ्या A to Z रेमेडी फॉलो करतात, तर त्यांना रिझल्ट आहेत. तर तसं करा, त्याचे रिझल्ट आहे. आणि ज्यांनी माझे क्लासेस केले आहेत त्यांना माहिती आहे की क्लासेस मधले लोकांचे पण रिव्ह्यूज ते ऐकतात. रिझल्ट आहेत लोकांना भरपूर. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम तुम्ही म्हटलं ना क्रिस्टल अँकलेट्स वगैरे पायामध्ये घालू नये, तर मग पायामध्ये आपण जोडवी घालतो ते सिल्वरचेच असतात ना, आणि मग ते सिल्वर शुक्राला रिप्रेझेंट करतं ना, हो, मग ती तर का पायाच्या ह्याच्यामध्ये जोडवी चालती, कारण ते मॅडम ते एक ह्याचा आहे, शृंगारचा भाग आहे, शृंगारचा. क्रिस्टल इज नॉट फॉर शृंगार. ठीक आहे, ते तुमचं एक ह्याच्यामधलं, देवीच्या ह्याच्यामधलं, आणि सिल्वर चालतं, पण क्रिस्टल नाही चालत मॅडम. आणि असं पण म्हणलं जातं पायामध्ये सोन्याचं पैंजण पण घालू नये, मग या पाठीमाग हा, काय कारण? गुरुला नाही घालत पायामध्ये सोन्याचं अच्छा. पैंजण, नाही घालत. चांदी घालतात. चांदी शरीराला सगळीकडे चालती, त्यामुळे चांदीचा काही साईड इफेक्ट नसतो. पण क्रिस्टलला तर मी नाही म्हणत. आणि रुद्राक्ष तर मी हातामध्ये ब्रेसलेट पण नाही म्हणत. रुद्राक्ष मी सगळे ब्रेसलेट विकते, पण मी रुद्राक्ष ब्रेसलेट नाही विकत. कारण मला माहितीये रुद्राक्ष जर तुम्ही
कुठल्याही जेंट्सनी जरी हातामध्ये घातला तरी मग त्याला प्रत्येक वेळेस टॉयलेटला जाताना तो काढून ठेवायचा. ओके. कारण रुद्राक्ष म्हणजे स्वतः महादेव आहेत. ते तुम्ही असंच नाही वर्ज्य, कमरेखाली रुद्राक्ष वर्ज्य असतो, हजबंड वाईफच्या रिलेशनशिपच्या वेळेस वर्ज्य असतो, रात्री झोपताना बिलकुल घालत नाही, नॉनव्हेज खाताना बिलकुल चालत नाही. हे सगळं जर तुम्हाला जमणार असेल तर रुद्राक्ष घालायचं, त्याच्याशी छेडछाड नाही करायची, नाही तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. गळ्यामध्ये मॅडम माझ्या रुद्राक्ष आहे, मग आपण टॉयलेट बाथरूमला जाताना तो पण काढून ठेवायचा? नाही नाही, गळ्यामध्ये चालतो, कमरेखाली नाही. म्हणजे इथून खाली जर असेल तर तुम्हाला टॉयलेट बाथरूमला जाताना पण काढावा लागतो, कारण आपण हँड यूज करतो मॅडम, हे बेसिक आहे आणि ते ओके नाही मॅम. चालत. ओके मॅम, थँक्यू. मॅडम मला एक रुद्राक्ष प्रेझेंट मिळालाय ते गळ्यात घालायचं, पण मी हं. ठेवलंय, मला ते नीट माहित नाही त्याचं हे, तर मग कसं हे करायचं? मॅडम हॅलो. त्याला गंगाजलमध्ये 24 तास भिजत ठेवायचं, महादेवांच्या मंदिरात जायचं, तिथे 108 वेळेस जप करायचा आणि मग धारण करायचं. मुलाला रुद्राक्ष बी पॉडकास्ट बघा माझा. ओके ओके. आणि मला बीपी साठी प्लीज स्विचवर्ड सांगता? क्लास जॉईन करा मॅम, किंवा ग्रुपमध्ये सर्च करा. सगळ्या गोष्टी मी इथे नाही सांगू शकत. ऑलरेडी मी 3 मिनिटं डिले झाली आहे. सो ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे क्लासमध्ये ते करू शकतात. रेकॉर्डिंग नंतर याच पैशामध्ये मिळेल, कारण सगळ्यांना माहिती मी याच्यामध्ये फी मध्ये करत नाही. खूप रिझनेबल प्राइस मध्ये आणलाय. बाहेर याची फी 15,000 रुपये आहे. जयश्री मॅडम बाहेरनं क्लास करतात, त्यांना पण माहिती आहे की मॅडम फीज किती असतात बाहेर क्लासच्या. बाहेर फी 25,000, 11,000, 12,000 पासून सुरुवात आहे क्लासेसची फी. आणि असं सगळे क्लास एकत्र नसतात, वैदिक नाहीच वेगळे देत. तर नंतर हे 4,000 वेगळं. तुमची फी आहे. आणि रेकी क्लास येते पुढच्या महिन्यात, जयश्री मॅडमच घेणार आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्याबद्दल वेगळं वेबिनार असेल, जयश्री मॅडमच घेतील. फेब्रुवारी चालेल ना मॅडम, तुम्ही फेब्रुवारी बोललेल्या हो हो हो, फेब्रुवारीत चालेल. त्या मास्टर्स आहेत रेकीमध्ये आणि खूप चांगला अनुभव आहे, खूप चांगले हीलर आहेत. दिवाळीला त्यांनी निगेटिव्हिटीचा खूप चांगला क्लास घेतलेला. सो त्यांना पण मी आपण कनेक्ट ठेवू. आता ज्यांना या क्लासमध्ये इंटरेस्ट आहे, जरी इलेक्शनची ड्युटी असेल किंवा काही, तर तुमचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे लाईफ टाईम असतं, ते तुमच्याकडं ऍक्सेस त्याचं नेहमी असतं, म्हणजे तुम्ही कधीही बघून तो स्विचवर्ड काढू शकता. आता जरी शिकला आणि तुम्हाला 2-3 महिन्यांनी नाही आठवला तरी तुम्ही रेकॉर्डिंग किंवा पीडीएफ मधनं बघून तो कुणालाही देऊ शकता. सो ज्यांना मला कोणाला तसं इंटरेस्ट आहे, 4,200 फी आहे विथ सर्टिफिकेट. अच्छा, मॅडम म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट मिळणार आहे त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं तर? मॅडम हॅलो. जे क्लासमध्ये पार्टिसिपेट करणार आहे त्यांना ऍज अ स्पिरिच्युअल कम्प्लीट कोर्स केल्याबद्दल यावेळेस सर्टिफिकेट देणार आहे मी. येस येस. अच्छा. मॅडम बोला. तुम्ही एकदा श्रावणामध्ये बेलाचे झाड लावा असं ते उपायमध्ये दिलं होतं. कशाचं झाड? बेलाचं. बेला हा, हा. मग आम्ही श्रावणामध्ये लावलेलं मॅडम, कुंडीमध्ये लावले काय. मग असं बाकी सगळ्या झाडांना पाणी घालताना मग पिरियड्स मध्ये आपण पाणी घालत असतो ना महिला, तर मग त्याला झाडाला हात लागतो किंवा धक्का लागतोय, तर मग त्याचे काही साईड इफेक्ट होतात काय? अजिबात नाही. पिरियड्स फक्त माणसाच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, असं काही नाहीये. पिरियड्स ठीक आहे, आपण देवाला हात नाही पूजा करायची पण नसती, 5 दिवस ठीक आहे. झाडांना टच झालं, कुठलं झाड सुकत नाही का काही होत नाही, असं काहीही नाहीये. ही अंधश्रद्धा आहे. हे देवींना पण होतं, या गोष्टी काही नाहीये. सो पिरियड्स मध्ये झाडांना टच झालं काहीही होत नाही. देवाची पूजा नाही म्हणजे नाहीच करायची 5 दिवस. ह्या गोष्टींना मी सांगते, 5 दिवस देवाची पूजा नाहीच करायची, पण त्याच्यानंतर आणि झाडाला पाणी वगैरे काही प्रॉब्लेम नाही. प्लीज. मग जरी पिरियड्स मध्ये जरी घातलं पाणी तरी चालतं बेलाच्या झाडाला, हो चालेल, तुळशीला? काही प्रॉब्लेम नाही. मॅडम तुळशीची पूजा करतात तर तुळशी बेलाला नका घालू, पण बाकी घरातले लोक असतील ना त्यांना घालायला सांगा. पण तुळशीला नाही नका घालू 5 दिवस. बेलाला पण चुकून धक्का लागला किंवा काय झालं तर असं काही नाही होतो मॅडम, काही नाही होत. नाही होत ना. हा मॅडम हा हा. हा बोला. मॅडम तुमचं पॉडकास्ट बघून मी तुमच्याकडून ग्रीन अव्हेंचुरिन आणि पायराइटचं ब्रेसलेट घेतलं होतं, तर ओके. त्याचा मला खूप छान इफेक्ट आला मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल दी बेस्ट. सो क्रिस्टल तर आहेच मॅजिकली, म्हणून त्यांना खूप असं खूप वरती धरायचं. क्रिस्टल माझ्यासाठी तर खूप जास्त पवित्र आहे, कारण त्यांनी माझी तर लाईफ चेंज केली, पण खूप माझ्याशी जोडलेल्या लोकांची केली, म्हणून हात जोडून रिक्वेस्ट आहे, कितीही स्वस्त मिळू दे, क्रिस्टल पायात नका घालू. पायात घालून कोणी करोडपती नाही होत. तिकडच्या फ्रिक्वेन्सी नाही मॅच होत, असं करू नका. क्रिस्टलचा अपमान करू नका. नाही जर त्यांना जपता आलं तर अपमान तरी करू नका. क्रिस्टल नाही तुटलं बिटलं, तुम्हाला नाहीच वापरायचंय तर कुंडीमध्ये जाऊन ते विसर्जित करा, कारण ते जमिनीतून येतं.
ठीक आहे. सो मी या ग्रुपचं रेकॉर्डिंग पाठवते. ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे ते मेसेज करू शकतात आणि बाकीच्या रेमेडीजसाठी ग्रुप फॉलो करू शकतात. भरपूर रेमेडीज देते, नीट वाचा. त्याचा इफेक्ट लोकांना खूप आहे. तर तुम्हाला पण यावं हीच माझी इच्छा आहे. ठीक आहे. थँक्यू ऑल. मॅडम स्कॅनर याच्यावरच करताय तुम्ही शेअर? मी पाठवते ग्रुपला. ओके, येस येस. ग्रुपवर. थँक्यू. थँक्यू. बाय. थँक्यू मॅडम.